नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4186 घरांसाठी जी सोडत होती त्यासाठी मुदतवाढ मिळाली. म्हणजेच ही सोडत पुढे ढकलण्यात आली. त्यातच PMRDA कडून पुण्यामध्ये ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली. PMRDA तर्फे 833 घरांसाठीची सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. PMRDAच्या या लॉटरीमधील घरेही EWS आणि LIG या दोन्ही गटासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. तसेच यासाठी ऑनलाईन प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. या लॉटरीमधील घरेही कोणत्या ठिकाणी आहेत, त्यांचं क्षेत्रफळ काय आहे, त्यांच्या किमती काय आहेत, तसेच त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि यासाठी भरावयाची अनामत रक्कम एकूण किती आहे त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून काही दिवस अगोदरच ही सोडत 16 किंवा 17 तारखेला होणार असे सांगण्यात आले होते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली. आणि यामधील नेमकी कारण काय आहे, म्हाडाला या योजनेपोटी एकूण किती अर्ज आलेले आहेत आणि एकूण किती रक्कम झालेली आहे याबद्दलची सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण या अगोदर बनवलेला आहे. त्याची लिंकवरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो एकदा तुम्ही पाहून घ्या. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून पहिली ड्राफ्ट लिस्ट ही प्रसिद्ध करण्यात आली आणि यासाठी मध्ये जर काही हरकती असतील तर त्या नोंदवण्यासाठी 16 डिसेंबर 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती आणि 17 डिसेंबर 2025 दुपारी 12 वाजता ही अंतिम यादी जी होती ती प्रसिद्ध करण्यात येणार होती, पण ती अजूनसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. आता आपण PMRDA मार्फत जी लॉटरी काढण्यात आलेली आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया. सर्वात पहिल्यांदा https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावरती गेल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू लाईव्ह स्कीम यावरती जायचं आहे. या संकेतस्थळावरती गेल्यानंतर क्विक लिंक्स यावरती क्लिक करायचं आहे. क्विक लिंकवरती केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहाल तर सर्क्युलर रिगार्डिंग PMRDA डिसेंबर 25 आणि PMRDA डिसेंबर लॉटरी ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जी लॉटरीची जी जाहिरात होती ती ह्या ठिकाणी दिलेली आहे आणि लॉटरीच्या या माहितीच्या जाहिरातीचा व्हिडिओ आपण या अगोदरच बनवलेला आहे. आता आपण हे जे सर्क्युलर दिलेलं आहे त्याबद्दलची माहिती घेऊया, कारण PMRDA कडून अजूनसुद्धा माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. ती माहिती पुस्तिका उपलब्ध होणार होती, पण अजूनसुद्धा काही कारणास्तव उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. आता आपण जे सर्क्युलर दिलेलं आहे त्या सर्क्युलरमधील माहिती पाहूया. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्यामार्फत हे 12 डिसेंबर 2025चं हे परिपत्र काढण्यात आलेलं आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक 12 भोसरी व पेठ क्रमांक 3032 वाल्लेकरवाडी येथील अंदाजे 833 शिल्लक सदनिकांची लॉटरी पद्धतीने सोडत राबवण्याची प्रक्रिया दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे. सदरची लॉटरी संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी खालील कागदपत्रे लाभार्थ्यांनी सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराने स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड व विवाहित असल्यास पती पत्नी या दोघांचे आधार कार्ड, पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थी यांनी वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सन 2018 नंतरचे सादर करणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या स्रोताकरिता खालीलप्रमाणे सादर केलेल्या पात्र उत्पन्न गटानुसार लाभार्थी यांनी आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 मधील आयकर विवरणपत्र अथवा दिनांक 1 एप्रिल 2024 ते दिनांक 31 मार्च 2025 तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. आरक्षण प्रवर्गाकरिता जातीचा दाखला तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता आपण थोडक्यात किमती काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. पेठ क्रमांक 12 व पेठ क्रमांक 3032 गृहनिर्माण योजनेतील सदनिकांच्या किमती खालीलप्रमाणे ठरवण्यात आलेल्या आहेत. पेठ क्रमांक 12 या ठिकाणी जी घरे आहेत त्याच्या EWS गटाच्या किमती या 17,31,926 रुपये व LIG उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत त्यांची किंमती 38,68,455 रुपये एवढी आहे. तर पेठ क्रमांक 3032 येथील EWS गटासाठी जी घरे आहेत त्यांच्या किमती या 22,73,713 रुपये आणि LIG उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत त्यांच्या किमती या 30,80,026 रुपये एवढ्या आहेत.
आपण संक्षिप्त रूपामध्ये माहिती पाहिली. आता आपण कोणकोणत्या ठिकाणी आणि कोणत्या संकेतक्रमामध्ये एकूण किती घरे आहेत त्याबद्दलची पुढे माहिती घेऊया. त्या अगोदर लाभार्थी यांनी अनामत रक्कम किती भरायची आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गटामध्ये जर तुम्ही मोडत असाल तर अनामत रक्कम ही 5,000 रुपये आणि अर्जाची किंमत ही 708 रुपयाची GST सहित अशी एकूण 5,708 रुपये ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी. आणि अल्प उत्पन्न गट LIG गटामध्ये जर मोडत असाल तर अनामत रक्कम ही 10,000 रुपये, तर अर्जासह एकूण रक्कम ही 10,708 रुपये ही भरावीची आहे. अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते नसल्यास अर्जदारांनी स्वतःचे बँक खाते उघडणे आवश्यक आहे. पेड क्रमांक 12 भोसरी व पेड क्रमांक 3032 वाल्लेकरवाडी या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भराव्याच्या पद्धतीकरता अर्जदाराने प्रथम http://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अर्जदार यांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी करून अनामत रक्कम व फॉर्म फीचा भरणा करावा. तदनंतर परिपूर्ण अर्ज भरून सबमिट करावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. फक्त अनामत रक्कम भरण्यासाठी सुद्धा जर तुम्हाला काही क्वेरी असतील किंवा अडचण असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांनी इथे संपर्क क्रमांक दिलेला आहे. आणि हे जे परिपत्र काढलेले आहे हिम्मत खराडे उपायुक्त जमीन व मालमत्ता विभाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्याकडून हे काढण्यात आलेलं आहे. यानंतर PMRDAच्या मेन वेबसाईटवरती गेल्यानंतर व्ह्यू लाईव्ह स्कीम्स यावरती क्लिक केल्यानंतर अशा ठिकाणी तुम्हाला एक पेज ओपन होईल. यामध्ये PC11 म्हणजेच पिंपरी चिंचवड सेक्टर नंबर 12 EWS PMAY 2025, त्यानंतर PC12 सेक्टर नंबर 12 अफोर्डेबल हाऊसिंग लोन हे LIG उत्पन्न गटासाठी आणि PC13 PC14 सेक्टर 3032 या अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम EWS LIG 2025 असेही 3 बॉक्स तुम्हाला मिळतील. आता आपण पहिला जो संकेत क्रमांक आहे PC11 सेक्टर 12 स्कीम EWS गटासाठी म्हणजे सेक्टर 12मध्ये आहे. तर या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीसाठी घरे आहेत? जनरल पब्लिक, SC ST PH NT आणि DT यांच्यासाठी आहे. या ठिकाणी बिल्टअप एरिया दिलेला नाही आहे पण कार्पेट एरिया दिलेला आहे. 29.55 चौरस मीटर एवढा आहे. तर या ठिकाणच्या घरांची किंमत ही 17,31,926 रुपये एवढी आहे आणि अनामत रक्कम ही 5,000 रुपये भरायची आहे. या ठिकाणी एकूण 55 सदनिका दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी हा रेराचा नंबरसुद्धा दिलेला आहे. यानंतर PC12 सेक्टर 12 या ठिकाणी LIG उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत यामध्ये जनरल पब्लिक, SC ST PH NT DT यांच्यासाठी ही सर्व घरे आहेत आणि घरांचा कार्पेट एरिया हा 59.27 चौरस मीटर एवढा आहे. तर घरांची किंमत ही 38,68,455 रुपये एवढी आहे आणि अनामत रक्कम भरावायची ही 10,000 रुपये एवढी आहे. या ठिकाणी एकूण 285 सदनिका दिलेल्या आहेत आणि तसाच त्याचा रेरा नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. PC13 सेक्टर 3032 या ठिकाणी जी EWS गटासाठी जी घरे आहेत त्यामध्ये जनरल पब्लिक, SC ST PH NT DT या सर्व कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत आणि यांचा कार्पेट एरिया हा 25.52 चौरस मीटर एवढा असून यांच्या घरांच्या किमती या 22,73,713 रुपये एवढी आहे. तर भराव्याची अनामत रक्कम ही 5,000 रुपये आहे आणि या ठिकाणी एकूण EWS गटासाठी 306 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. PC14 सेक्टर 3032 या ठिकाणी LIG उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत त्यामध्ये जनरल पब्लिक, SC ST PH आणि DT या कॅटेगरीज या ठिकाणी अप्लाय करू शकतात. या ठिकाणच्या घरांचा कार्पेट एरिया हा 34.57 चौरस मीटर एवढा असून घरांची किंमत ही 30,80,026 रुपये एवढी आहे. तर यासाठी भराव्याची अनामत रक्कम ही 10,000 रुपये असून या ठिकाणी एकूण 182 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.